सोडलं करतो मी अमोल पाटलांना का भाषणाला उठवलं, कारण अमोल पाटील त्या क्षेत्रातनं गेलेले, ते पण एमपीएससी यूपीएससी त्यांनी पण अभ्यास केलेला आहे. त्यांची बायको तुम्हाला माहिती आहे की त्या हे ऍडिशनल एसपी सातारा, माहिती आहे आपल्याला अमोल पाटील. बोला. आज खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यासाठी एक सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. तुम्ही सर्वांनी आणि तुमच्या कुटुंबियांनी जे काही कष्ट घेतलं, खऱ्या अर्थाने त्या कष्टाचं चीज करण्याचं काम तुम्ही सर्व जे सिलेक्ट झालेलं आहे, मग ते महसूल खात्यामध्ये असेल, कॅनल इन्स्पेक्टर म्हणून असेल, कोण पोलीस खात्यामध्ये असेल, आणि अजून काय सुरू आहे डाउनलोड जीएसटी एसटीआय म्हणून असेल. तर मग मला एकच सांगायचं की पोस्ट कुठली आहे त्याला काही महत्व नसतं, परंतु यूपीएससीची पोस्ट तुम्ही मिळवा, एमपीएससीची पोस्ट मिळवा किंवा आणखी कॉन्स्टेबलची पोस्ट मिळवा, त्या सर्वच पोस्टसाठी तुम्हाला तितकाच जीव करून अभ्यास करावा लागतो, तितकीच मेहनत करावी लागते. फक्त आपण स्वप्न कुठलं बघितले सगळे डिपेंड करतात त्या स्वप्नावरती. तुम्ही आता बऱ्याच जणांनी समजा कॉन्स्टेबलचं स्वप्न बघितलं असेल, त्या हिशोबाने तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले असाल तर तुम्ही कॉन्स्टेबल झाले. तेच जर का स्वप्न तुम्ही उद्या आयपीएस ऑफिसरचं ठेवाल किंवा डायरेक्ट डीवायएसपीचं ठेवाल किंवा पीएसआयचं तर तुम्ही ते करू शकता. मला तुम्हाला तेच सांगितलं, आज क्लास 3 पोस्ट असून आणि क्लास 4 तुम्ही स्वप्नच तेवढं बघितलं. आणि मला एवढं नक्कीच सांगायचं की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते दत्त मामा भरणे जे आहेत, तर तरुणांसाठी मामा हे सदैव एक स्वप्नव्रत आहेत. मामा स्वप्न दाखवतात, ते साकार कसं करायचं त्याचा देखील मार्ग दाखवतात. त्यासाठी मामांनी इथं अकॅडमी असेल किंवा इथलं जे ग्राउंड असेल, आमचे मामा खरंच मला सगळ्या तालुक्याच्या वतीने आणि इथल्या आसपासच्या गावांच्या वतीने तुम्हाला आभार मानतो की आसपासच्या गावांमध्ये जितक्या सुविधा नाही आहेत मामा खेळाच्या किंवा हे सगळ्या प्रॅक्टिस करण्याच्या किंवा अकॅडमीच्या, त्या सगळ्या सुविधा तुम्ही इथं निर्माण केलेल्या आहेत. आणि मला वाटतं की हे आपलं ग्राउंड जे आहे किंवा इथल्या ज्या सुविधा आहेत गेल्या 5-6 वर्षापासून मामांनी निर्माण केलेत. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेसपासून जर बघितलं मामा तर तालुक्यामध्ये पोलीस भरतीचं जे प्रमाण आहे किंवा एमपीएससी मधून जे भरती होण्याचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात इथं मामा तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. याच्या आधी ह्या मुलांना कधी हे स्वप्न दाखवलेलं नव्हतं. त्यामुळे आपल्या इंदापूर तालुक्यात जर बघितलं तर एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, कॉन्स्टेबलची पोस्ट असेल किंवा कर सहाय्यक असतील किंवा आपल्या तालुक्यांमधून सिलेक्शन फार कमी प्रमाणात होतं. जसा नेता असेल, जसे आपले वडीलधारी असतील, जसा आपला घरचा कारभारी असेल, आज मामा हे आपल्याला इंदापूर तालुक्याचे आपले घरचे कारभारी असल्यासारखे आहेत. जसं मामा घरचा कारभारी जसा दिशा दाखवतो त्या दिशेवरती, त्या पावलावरती तिथली पुढची मामा पिढी घडत असती. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या प्रयत्नांनी आणि ह्या मुलांच्या कष्टानं आज इंदापूर तालुका हा अधिकाऱ्यांचा, पोलीस भरतीतल्या कॉन्स्टेबल लोकांचा असेल किंवा आणखीन विविध प्रकारचे जे काही पद असतील ते अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून इथून पुढे जर का गणला गेला तर त्याच्यामध्ये मामा काय वावगं ठरायला नको. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही प्रयत्नशील राहा. मामा तुम्हाला सदैव जिथं जिथं गरज लागेल. इनफॅक्ट तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये सुद्धा मामांच्या कामाबद्दल एवढी क्रेज आहे मामा, तिथं एमपीएससी आणि युपीएससी करणारी मुलं दरवर्षी मामांचा एक तिथं मेळावा घेत असतात, मामांचं मार्गदर्शन घेत असतात. मामा एमपीएससी युपीएससी झाले असतील नसतील तो विषय नाहीये, पण एमपीएससी आणि युपीएससी झालेल्या अधिकाऱ्यांना कसं हाताळायचं हे मामाने एवढी कला कुणाच्यात नाहीये. त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे मामांचं कारण अधिकारी होणं तरी मामा अधिकारी एवढं सोपं असतो का, पण समोरचा माणूस आपल्याला कशा पद्धतीने हँडल करतो, कशा पद्धतीने रिस्पेक्ट देतो ह्याच्यावरती अधिकारी सगळे मॅनेज होत असतात. आणि मामांची सर्व क्षेत्रामध्ये मामा हे सर्व गुणसंपन्न आहेत. आणि तुम्ही मामांनी आपला फायदा काय करून घेतलाय, इलेक्शन मध्ये मतं मिळवून आपला फायदा करून घेतलाय, बरोबर आहे. आता मामांचा फायदा तुम्हाला काय करून घ्यायचा, तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडवून आणायचे असतील, तुमच्या अडीनडी जे असतील, तुमची गरज जी असेल, एखाद्याचं जर काय हरिभाऊ काम झालं नाही ना मामांकडून तर तो माणूस आळशी असं मी म्हणतो. मामांपर्यंत जो कोणी येईल, जो धडपड करल त्याचं काम 100% मामांच्याकडून होत असतं. त्यामुळे तुम्ही सगळ्या मुलांनी स्वप्न मोठं बघा,
तुम्हाला जे यश संपादन केलंय, जे यश पादाक्रांत केलंय, त्याबद्दल तुम्हा सर्वांना तुमच्या हार्दिक शुभेच्छा, तुमचं सगळ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. पण आपल्याला ह्याच्यावरती थांबायचं नाही. तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो, आता तुमची परिवारातली जे काही लोक असतील किंवा आपण आपल्या पाल्यांना किंवा जे आता अभ्यास करत असतील त्यांना काय करा, तुम्ही मोठमोठे जे अधिकारी आहेत त्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात कधीतरी त्यांना येऊ द्या. ज्यावेळेस आपण अधिकारी बघतो त्या अधिकाऱ्याचा रुतबा बघतो, फक्त रुतबा नाही पण त्याला डोक्याला हेडेक पण तेवढंच असतं. ते नुसतं असं दिसतंय गाडी घोडा, त्याचा काय उपयोग नसतो, त्याचा उपयोग तो अधिकारी कधी घेत नसतो. त्याच्या मागे त्याचे टेन्शन असतं, तहसीलला सांभाळत असतो. पण जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी एक उर्मी तयार होती की नाही बाबा मला सुद्धा हेच व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ती ईर्ष्या तयार होईल, ज्यावेळेस तुमचं रक्त सळलं, त्यावेळेस तुम्ही ते ध्येय तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही तिथं धडपडत असता. आणि 100% जो कष्ट करेल प्रामाणिक त्याला ते यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि मामा तुमच्या वतीने ग्वाही देतो की तुम्हाला काही लागू द्या त्या संदर्भातलं, तर मामा सदैव तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने मामा म्हणून तिथं उभा राहतील. एवढीच ग्वाही देऊन थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खाली बसलेले अधिकारी सोडून खाली बसलेले ज्यांनी एमपीएससी साठी खूप काय पाहिलंय बघितलंय, तुमचं काय अनुभव आहे त्यात कोण आहे का यातलं कोण? त्यातलं कोण आहे का दुसरं? मी अमोल पाटील त्यात होते पण मी अमोल पाटील मुंदर उठवलं, त्यामुळं तुमच्यातलं कोण आहे? कोणाला हे करायचंय का? साहेब तू एक गंमत सांगतो. मला एक हे पाठवले, मी पत्रकार पण येते, एका एमपीसीच्या मुलाने हे पाठवले मला. तुझं नाव सांग सगळ्यात पहिल्यांदा. मला एका एमपीसीच्या मुलाने पाठवलं, तुझं नाव सांग सगळ्याला होतं, तू काय झाली सांग. माझं नाव सोनाली सजाबाई महादेव गायकवाड. मी बर्नीवाडी गावचीच आहे आणि माझ्या 4 पोस्ट निघालेले आहेत. मी जलसंपदा विभागामधून मोजणीदार पण निघालेली आहे, महसूल सहाय्यक म्हणून पण झालेले, तलाठी म्हणून पण आहे सध्या रुजू बारामती तहसीलला. आणि शेवटचे म्हणजे टॅक्स एक मला एमपीसीच्या मुलाने ही पाठवलंय मेसेज, खूप मला मेसेज पाठवलेत, तर ते फक्त एक वाच हजार तू वाचून दे सगळ्या. नमस्कार मामा. ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या अध्यक्षतेखाली एमपीएससी व गॅट जी बैठक झाली होती, तिथे आपण प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळ येथील सर्व लिपिक पदे एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय झाला. ही सर्व पदे एमपीएससीच्या कक्षेत घेऊन 2023 मध्ये 7035 लिपिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. राज्यात प्रथमच असा ऐतिहासिक निर्णय होऊन जाहिरात आली, त्यामुळे याचा होतकरू गरीब हुशार उमेदवारांना पारदर्शक परीक्षा होऊन न्याय भेटला आहे. मामा, हे केवळ आपल्यामुळे शक्य झाले. या निर्णयामुळे भरती प्रक्रिया यशस्वी राबविल्याने राज्य शासनाने आता सर्व पदांची पदभरती ही एमपीएससी द्वारे घेण्याचा शासन निर्णय दिनांक 18 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे. आपल्या एका निर्णयामुळे राज्यातील सर्व पदांची भरती एमपीएससी द्वारे होणार आहे. थँक्यू. अनुभव म्हणजे माझा तर बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे आणि आमच्या सर्वांसाठी हे खूप मोठं, आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझा दादा इथे उपस्थित आहे. आता खरं म्हणजे माझ्या ह्या श्रेयाच्या पाठीमागे नाही का त्याचं सर्वस्व कष्ट आहे. पहिले मी हे स्वप्नही बघितलं नव्हतं, हे स्वप्न त्यांनी बघितलेले. आमच्या मामांचं आमच्या पाठीमागे, आमच्या दादांच्या पाठीमागे एवढं मोठं त्यांचं हातभार आहे. त्यांच्या बळामुळे ही आज आम्हाला जी पोस्ट मिळालेली ती मिळालेली आहे. थँक्यू. तुमच्यापैकी अजून एक दोघी आणि मुलांपैकी एक दोन, लेडीज पैकी एक दोन, ठीक आहे ना ताई? पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. मी भवानीनगरवरून आले. सुनीता लैला भारती काळजे उर्फ सुनीता रवींद्र चव्हाण. म्हणजे मामांच्या निर्णयाचा मला खूप मोठा फायदा झाला आहे. जसं की आता सांगितलं की जो निर्णय झाला की सर्व लिपिक पदांची भरती एमपीएससी मधून व्हावी, तर मी खूप गरीब परिस्थिती आहे. मी ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होते 15 वर्षापासून आणि आता माझं 41 रनिंग आहे. तर मी 2 वर्षापासून अभ्यासाला सुरुवात केली आणि मामांच्या ह्या निर्णयामुळे आज मी महसूल सहाय्यक म्हणून मला खूप बदलून आलंय की मी माझी परिस्थिती ह्या निर्णयामुळे बदलू शकले आणि मामांचे खूप खूप आभार.
पाठीमागे एक लेडीज कोणतरी बघा पुढे या. नमस्कार. मी गणेश चंद्रकांत मोहिते. माझी आत्ताच्या ॲडमधून महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली. माझी सख्खी बहिणी इथे बसले, पूजा चंद्रकांत मोहिते. आम्ही एकाच ॲडमधून दोघे सख्खे बहीण भाऊ यांची निवड झाली आहे. यामध्ये मला मार्गदर्शन मिळालं. आमचे अण्णा असतील, माझे इथे भाऊ बसलाय, माझा मोठा भाऊ आहे इथे. आणि याच्यामध्ये जे काही धोरणं असतील, मामांनी जे काही गावामध्ये लायब्ररी एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी जी काही लायब्ररी उपलब्ध करून दिली आणि जी काही धोरणं असतील गावातली असतील त्याचा फायदा आम्हाला झाला. त्यामुळे मामांचे आभार. आणि आज आम्हाला कौतुकासाठी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. चला अजून एक काय दादा तू टाकू ये चल 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 ये तिथे. मोठे नाव सांगतो पहिलं. मी प्रिया बाळकांबळे, लासुर्णे गावातली. माझं मुंबई पोलीस चालक आणि मुंबई पोलीस कॉन्स्टेबल या दोन्ही पदी निवड झालेली आहे. मी नुसतीच 12वी झाली, 12वी सायन्स. आणि भरतीचा नाद आधीपासून होता म्हणून भरती करत होते मामा. दादाची आणि मामाची माझी साथ होती भरती कर म्हणून, आणि माझ्या मम्मीचं स्वप्न होतं म्हणून भरती कर म्हणून आली. 7 बहिणी आहेत मामा, मुलगा नाही. 7 बहिणी 7 बहिणी आहेत, त्यातले एक. तिसरी बहीण ही मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आणि मुंबई पोलीस चालक मध्ये निवड झाली आहे. माझ्या मम्मीचं स्वप्न होतं म्हणून मी भरती झाली आहे. काय नाही, तुमची साथ होती म्हणून. आणि तुम्ही जसे इंदापूरचे मामा आहेत तसे आमच्या घरातले पण मामा आहेत. नमस्कार. मी अमर सुरेश खानकोडे, गाव माझं पिलेवाडी करस. सध्या मी पुणे जनसंपर्क विभागात मोजणीदार म्हणून कार्यरत आहे आणि आता महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे. माझे घरचे सगळे भाऊ बहीण किंवा सगळे मित्र परिवार सगळ्यांनी अगदी मनापासून मला प्रत्येक वेळी सपोर्ट केला. त्याच्यामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलोय. खरं तर मामा सांगायचं की मागच्या वेळी आपण सामान्य प्रशासन मध्ये राज्यमंत्री पदावरती असताना एवढे भारी निर्णय झालेत की पुण्यात शिकत असताना मुलांना तिथं सांगितलं ना आम्ही इंदापूर तालुक्याचे, तरी पहिल्यांदा मामांचं नाव आणि एवढा अभिमान वाटतो ना की आपण इंदापूर तालुक्याचे आहेत. कारण प्रत्येक वेळी एमपीएससीचे जेवढे काही निर्णय घेतले गेले प्रत्येक निर्णयामध्ये मामांचा प्रत्येक वेळी गुण असायचा, प्रत्येक वेळी सल्ला असायचा, मार्गदर्शन असायचं. आता सुद्धा ह्या निकालाच्या वेळी निकाल लवकर लागत नव्हता. आमचे सहकारी सगळे मित्र परिवार इथं याच ठिकाणी येऊन आम्ही निवेदनं दिलेत आणि त्या निवेदनानंतरच परत त्याच्या कार्यवाही चालू झाल्या. खूप खूप धन्यवाद मामा, तुम्ही आम्हाला सोबत आहात. नक्कीच आम्ही अजून पुढे जाऊ. बोलायचं मामा हा फेटा जी माझ्या डोक्यावरती आहे ती माझं नाव सागर शिवाजी इंगळे, मी राहणार संगम तालुका माळशिरस. पण मामा हा जो फेटा आहे तो माझ्यासाठी नाही, हा माझ्या भावासाठी आहे. माझ्या भावाचं नाव आहे राहुल तानाजी इंगळे, राहणार संगम. तो महसूल सहाय्यकपदी त्याचं एमपीएससीतून निवड झाली. तरी त्याचा फोन आला मामा की मामांच्या तिथून फोन आला की तिथे सत्काराचा कार्यक्रम आहे, मी राहुरीला आलोय तर तुला जावं लागते. मी म्हणलं जातो. मग इथं आल्यानंतर इतकी संख्या बघितली आणि मामा माझी ओळख करून द्यायचं तुम्हाला राहिलं की महेश इंगळेंचा मी भाऊ, आपली जुनी ओळख आहे. पण म्हणलं आमचा इंदापूर म्हणजे तुमचा इंदापूर तालुका असून तुम्ही माळशिरस तालुक्यातल्या मुलाला पाठीवरती थाप देण्यासाठी इथं बोलवलं आणि त्याचं पण कौतुक करायचं की त्यांनी म्हणजे एमपीएससीचा जे अभ्यास करणारी मुलं असतात त्यांना इतका आनंदाचा त्याग करावा लागतो मामा. कुणाचं लग्न करता येत नाही, कुणाच्या कार्यक्रमाला जाता येत नाही, घरच्यांसाठी वेळ देता येत नाही, इतका त्याग करून ते 10-10 वर्ष अभ्यास करत असतात.
त्यांना त्यांची परिस्थिती जरी हालाकीची असली तर ते परिस्थितीचा जाण ठेवून एवढ्या मोठ्या उंच शिखरावरती जाण्याचं त्यांनी म्हणजे त्यांनी प्रयत्न केले, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आमच्या इंगळे परिवारातर्फे मामांनी आमच्या सत्कारासाठी इथं बोलवलं, त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. मी अक्षय हनुमंत गायकवाड, माझी मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल मी इथे सत्काराला मामांनी मला सत्काराला बोलावले आहे. 2011 मध्ये माझी बहीण वैशाली हनुमंत गायकवाड यांची मुंबई पोलीसपदी निवड झाली होती. तिथे मामांची तिथे मोफत अकॅडमी चालू होती त्या ठिकाणी. आणि 2016 मध्ये माझा भाऊ सचिन हनुमंत गायकवाड याची पण मुंबई पोलीसलाच निवड झाली. ती पण अकॅडमी मोफतच होती. परत मी पण त्यानंतर आता 2024ला इथं मोफतच अकॅडमी होती मामांसाठी, मामांनी केलेली. तिथेच मी पण हे झालो, भरती झालो. त्यामुळे मामांचे खूप खूप आभार. धन्यवाद. बोलायचं का पाठीमाग कोणाला बोलायला बोलत नाही ना? बोलायचं बोलायचं का दीदी? पालकांना कोणाला बोलायचंय? काय तुला बोलायचं? पालकांना एखादा मी पौर्णिमा सोमनाथ लोंढे, लासुणे गावचे. हे आमच्याच गावचे आहेत. आमचा आम्हाला खूप अभिमान आहे ह्यांच्या मिसेसचा. त्यामुळे आम्ही जसे मामा इंदापूरचे तालुक्याचे घरात मामा आहेत सगळ्यांचे, तसे माझे मिस्टर आमच्या घरातले सगळ्यांचे मामा आहेत. माझ्या घरात 3 पोलीस झालेले आहेत, माझे 2 भाची आणि 1 भाची. त्यामुळे आम्हाला जसे मामांचे कसं सहकार्य तसंच आम्हाला पण आमच्या मिस्टरांचे किंवा यांच्या मामाचे सहकार्य. आणि एवढं सांगते की माझ्या सर्वात मोठा भाचा पहिल्यांदा हिताचा अकॅडमीला आला अंथरुण्याला. आणि त्यांनी एक माझ्या भाचीला सांगितलं की इतकी सुंदर लायब्ररी, हिला सुद्धा लायब्ररी तिथंच बोलवलं होतं. ही एक दिवस आली लायब्ररीत आणि म्हणली एवढी शांत वातावरण आहे, इथं तर अभ्यास कसं काय करायचा, इथं तर झोप लागते. म्हणून ती एक दिवस झोपली, म्हणली इथं अभ्यास होणार नाही. पण माझा एक भाचा म्हटला नाही, हे करिअर करायचं आहे, हे मामांनी आपल्याला मिळवून दिलेलं आहे, ह्याचा फायदा घ्यायचा. म्हणून माझ्या बाचीने अभ्यास केला आणि आमच्या घरात आता 3 पोलीस आहेत. आणि मामा तुमचे खूप खूप आभार. आम्हाला मामा भरपूर सकाळी त्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी, ज्यांनी तुम्हाला घडवलं ते सगळे पालक, सर्व आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी, बंधू, आपल्या इंदापूर तालुक्यातील 46 आणि संगम, मला एक 47 मुद्दावर संगमचा का केलाय आपल्या इंदापूर आणि संगमची आपली सीओए. काही मुलं इकडे नरसिंगपूरला इथे ह्या ग्रुपमध्ये असतात, अभ्यास करायला इथं असतात. तेव्हा आज 47 जणांपैकी 42-43 जण हजर आहेत. तुम्ही ज्यांचं तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा जी निवड झाली त्या निवडीबद्दल पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे तुमचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. खरं तर एमपीएससी हा विषय किंवा ग्रामीण भागातील मुला मुलींना काय अडचण असती हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या राज्याचं 2019 साली उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना एक सामान्य प्रशासन, आपण त्याला जीएडी म्हणतो, त्या सामान्य प्रशासनाचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळं राज्यमंत्री म्हणून या डिपार्टमेंटची मी खूप माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि 2019 साली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या अगोदर 2014च्या अगोदरपासून आपल्या एमपीएससीची भरती अजिबात जागा भरल्या जात नव्हत्या. त्यामुळे एक विद्यार्थिनीमध्ये एक नैराश्य निर्माण झालं होतं. ग्रामीण भागातील खूप मुलं मुली पुण्याला, मुंबईला, राहुरीला किंवा जिथं जिथं शहरात शक्य आहे तिथं अभ्यास करत होती. पण अभ्यास करत असताना परीक्षा मात्र होत नव्हत्या. त्यामुळे एक नक्की विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी नाराजी होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर
हे पाहिल्यानंतर निर्णय घेण्याच्या टायमालाच निश्चित प्रकारे करोनाचं खूप मोठं संकट आलं आणि करोनाचं संकट आल्यानंतर त्यातही थोडं काही गोष्टीमध्ये थोडं अडचणी आल्या. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस ठरवलं होतं की निश्चित प्रकारे या मुलांना मुलींना एक न्याय दिला पाहिजे. हे जे अभ्यास करतात ह्यांना कुठंतरी त्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजे, ह्यातनं कुठंतरी अधिकार निर्माण झाले पाहिजे. आणि शेवटी ही गोष्ट खरी काही शासकीय काही गोष्टीमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं बऱ्याचशा गोष्टी क्षुल्लक कारणामुळं त्या पुढं गेल्या आणि त्याचा त्रास तुम्हाला सगळ्यांना झालेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागातल्या मला तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना एक सांगायचंय की त्या बाबतीमध्ये मला खूप बरं वाटतं. आज एमपीसीचं कुणी मी मंत्री नव्हतो पाठीमाग साधारणतः 21-22च्या आसपास मी नसताना सुद्धा मी तळजाई टेकडीवरती फिरत होतो आणि त्यावेळेस फिरत असताना एक 5-6 मुलं डीवायएसपी डेप्युटी कलेक्टर एक मुलगी ही सकाळी 7 वाजता मला भेटायला त्या तळजाच्या टेकडीवरती आली आणि त्यांनी मला तिथं सत्कार सन्मान केला. मला माझ्याकडे फोटो वगैरे सगळे आणि त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही आज जरी मंत्री नसला, मी त्यावेळेस मंत्री नव्हतो, राज्यमंत्री माझा पाय उतार झाला की जरी तुम्ही नसला, तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळं आमचा हा फायदा झाला. आणि त्यानंतर असे बरेचसे लोक मला मुलं मुली भेटले की मामा तुम्ही खूप चांगले निर्णय घेतले, हे बंद पडलेल्या परीक्षा परत चालू केल्या, हे सगळं केलं आणि त्याचा फायदा आम्हाला होतोय. आणि काल तुमचे ज्यावेळेस हे निकाल लागले त्यावेळेस एका विद्यार्थ्याचा मला अनेक मेसेज आले, त्यातला एक विद्यार्थ्याचा मेसेज मी मुद्दाम त्याला वाचायला दाखवला. शेवटी काम कराय मला पण एक समाधान वाटलं ना की 2020 साली जो मी निर्णय घेतला, क ड च्या जागा आहेत त्या एमपीसी कडे घेतल्या, कारण क ड च्या जागा घेतल्या, परीक्षा घेतल्या की लगेच आरोप प्रत्यारोप परत त्याला स्टे. विद्यार्थ्यामध्ये एक नैराश्य निर्माण व्हायचं आणि हे एमपीसी कडे घेतल्यामुळं आज किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये काय वेगळ्या ठिकाणी पोलीस असतील, सेल टॅक्स असतील, त्यामुळे आज किती फायदा आपल्या एका निर्णयामुळे होतं हे मी आता माझ्या बाकी राज्यात सोडून द्या, मी माझ्या तालुक्यात हे बघतोय. ह्याच्यासारखं पुण्य, यासारखं चांगलं काम करण्याचा मी भाग्यवान आहे. मंत्रीची खुर्ची मी रुबाब करण्यासाठी नसती, शेवटी त्या पदाचा उपयोग लोकांसाठी किती होतो, विद्यार्थ्यांसाठी किती होतो हे आपण पाहायचं असतं. आणि मी जे त्यावेळेस निर्णय चांगले घेतले, आज त्याचा फायदा, आज तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, माझ्या तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर आपण फायदा. गोष्टी माझ्या दृष्टीने खूप क्षुल्लक होत्या, माझ्या दृष्टीने खूप प्रयत्न, खूप छोट्या गोष्टी होत्या. तुमच्या दृष्टिकोनातून निर्णय किती महत्वाचे होते, किती मोठे होते हे मला आज तुमच्या चेहऱ्याकडे बघून समजतंय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमचं अभिनंदन मग श्यामल पाटलांना मुद्दाम मी उभा ह्यासाठी केलं की त्यांनी तुम्हाला अनुभव शेअर केले की शेवटी आयुष्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आज अधिकारी, तुम्ही आज मोठे म्हणाल, तुम्ही एवढं आपल्याला थांबायचं नाही, अजून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मगाशी त्या ताईंनी सांगितलं की मला आपल्या भगवानराव भरणेजी प्रतिष्ठातेची जी आपली अंतरण्यामध्ये ते आपण काय म्हणतो अकॅडमी नाही म्हणतो, लायब्ररी, ठीक आहे लायब्ररी अकॅडमी, आपण सहज मला मी झेडपीचा अध्यक्ष असताना आज मोठी इमारती बांधलेले ग्राउंड चांगलं करून दिलेलं आहे, ग्राउंड दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुस्तकं दिलेली आहेत. आपण 1 रुपयाची फी पण कोणाला, शेवटी गरीब माणसाला कुठं त्याचा आर्थिक त्याच्यावरती बाहेर पडला नाही पाहिजे, 1 रुपया सुद्धा फी घेत नाही. आता भविष्यामध्ये आता मला एवढंच माझ्या काय दूरशे राहिल्यात, आपल्याला गेस्ट लेक्चरर आज इथं माऊली रायते साहेब पत्रकार आहेत, त्यांचा पण सगळे बाकीचे पत्रकार पण आहेत, पण मी मुद्दाम का त्यांचा उल्लेख करतो की जे आता गेस्ट लेक्चर आहेत की ज्यांना आता अनुभव आहे, मगाशी मुद्दाम मी त्यांना उठवलं का की त्यांना अनुभव आहे, त्या अनुभवातून अनेक विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन कसं होईल की आपल्याला पुढे अजून एवढ्यावरती न थांबता चांगलं क्लास 1, सुपर क्लास 1, क्लास 2 आपल्याला कसं होता येईल यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा आपण करतोय. इंदापूरला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की इंदापूर शहरामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण आता पाठीमागं त्याचं भूमिपूजन पण केलंय, कदाचित पत्रकारांना माहिती नसेल, गरीब विद्यार्थ्यांसाठी, मुला मुलींसाठी सेपरेट व्यवस्थेसाठी 5 कोटी रुपयाची लायब्ररी आपण तिथे मंजूर केली. त्याचा उद्देश काय, शेवटी सगळ्या गरीब मुला मुलींना त्याचा फायदा झाला पाहिजे. सगळ्यालाच पुण्याला शिकता येत नाही, सगळ्यालाच कोल्हापूरला शिकता येत नाही, सगळ्यालाच राहुरीला शिकता येत नाही, सगळ्याला शहरामध्ये जाऊन शिकता येत नाही. त्या मुला मुलींना कुठेतरी मोफत त्यांना पुस्तकं मिळाली पाहिजे, अभ्यास करता आलं पाहिजे. त्यासाठी ती खूप मोठी लायब्ररी आपण इंदापूरला पण करतोय.
तिथं भरणेवाडीला पण आहे. आज वालचंदनगरला तुम्हाला माहिती आहे की त्या शाळेसमोर ग्राउंड आहे. आता मला वाटतं या 8 दिवसामध्ये क्रीडा विभागाचे राज्याचे सगळे अधिकारी इथे येऊन एक तुम्हाला कसं आहे, शेवटी मला आज पद मिळालंय. हो, मी राज्याचा मंत्री बरोबर आहे, पण राज्याचा मंत्री जरी असलो शेवटी मी इंदापूरचा आमदार आहे, तुमचा प्रतिनिधी आहे. शेवटी इंदापूर तालुक्यातील आज माझ्याकडे क्रीडा विभाग आहे. क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कशा आज मला वाटतं वालचंदनगरच्या भागात या शाळेच्या समोर मोठं ग्राउंड आहे, तिथं काय करता येईल. निमगावला काय कुस्ती आहे, निमगाव मध्ये काय करता येईल. जिथं ज्या गावामध्ये कुरवली असेल, आपलं कळंब असेल, तिथं कबड्डीचं आहे, तिथं कबड्डीसाठी काय करता येईल. किंवा ज्याच्या गावामध्ये इंदापूरला आपण वेगवेगळे खेळ तिथं खेळले जातात, तिथं काय करता येईल की जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक आत्मविश्वास वाढेल. त्यामुळं खेळ पण खेळतील आणि अभ्यास पण करतील, उद्या अधिकारी पण होतील. आणि तुम्हाला माहिती की आता जर चांगल्या प्रकारचे खेळ खेळले, थेट नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि जेणेकरून ह्या गोष्टी भविष्यामध्ये तुम्हा लोकांना ज्या अडचणी आल्या, पाठीमागच्या लोकांना अडचणी आल्या, त्या अडचणी त्यांना येऊ नये. आर्थिक ह्याच्यामुळे कोणाला पुढे अभ्यास शक्य होणार नाही. त्यांना तालुक्यामध्ये कसा अभ्यास करता येईल, पुस्तक वाचता येईल, मोफत पुस्तक करता येईल, घरच्यांना आर्थिक ताण पाडणार नाही, यासाठी बंधूंनो निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी चांगल्या करायच्या. त्यासाठी बंधूंनो तुम्ही सुद्धा अधिकारी झालेला आहे. आता तुमची पण जबाबदारी आहे. तुम्ही जे भोगले, तुम्हाला ज्या अडचणी आल्या, त्या तुम्ही तिथं तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पिढीला, तुमच्या सहकार्यांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या गावातल्या लोकांना, तुमच्या मित्रमैत्रिणीला तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करा. तुम्हाला त्यातला अनुभव आलेला आहे, तुम्ही आता अधिकारी झालेला आहे. त्यातनं तुमच्या मित्रमैत्रिणी कशा अधिकारी होतील, जवळचे नातेवाईक कसे अधिकारी होतील, त्यासाठी काय मार्गदर्शन लागणार आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, आपल्या एका मार्गदर्शनामुळं त्या पुढच्या माणसाचं आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे शेवटी पद, मी आज मंत्री आहे, तुम्ही अधिकारी आहे, हे अधिकारी किंवा पद ह्याचा उपयोग आपण आपल्या लोकांसाठी किती होतोय, आपल्याकडून किती लोकांना मदत होणार आहे, ह्याचा तुम्हाला मी सांगतो. ही नोंद, हे काम आहे ना, हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. हेच काम करा. तुम्ही आता सगळे अधिकारी आहात. तुम्ही आता प्रत्येकाने ठरवा की मी आता अधिकारी झाले, नक्की माझ्या माध्यमातून मी 5 ते 10 अधिकारी प्रत्येक वर्षी मला मी 5 लोकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करीन. आणि प्रत्येक वर्षी 5 अधिकारी 5 लोकांना मी मार्गदर्शन करून 5 लोक कशी हे इंदापूर तालुक्यातनं एमपीसी असेल, तुमच्या इतर कुठल्या परीक्षा स्पर्धा परीक्षा असतील, त्यातनं कसे विद्यार्थी पुढे जातील, एवढंच तुम्ही मार्गदर्शन करा. आणि त्यातनं हे खूप मोठं पुण्य. त्यासाठी लांब देवाला देवीला जायची अजिबात गरज नाही. तुम्हाला सांगतो, शेवटी तुम्ही देव देवी, एखादा देव तुम्हाला आमचा मित्र आहे. एखाद्या गरीब मुलामध्ये देव बघा, एखाद्या गरीब मुलीमध्ये मुलीला जर मार्गदर्शन केलं तर ती मोठी अधिकारी होणार आहे. तिला देव म्हणून तिलाही करा. या देवदेवसाठी तुम्ही निश्चित प्रकारे एक चांगलं काम करा. एक राज्याचा मंत्री म्हणून मला माहिती आहे, मंत्रीपद काय मिरवायसाठी नसतं, रुबाब करण्यासाठी नसतं. तुम्ही आज एमपीसी विद्यार्थी, तुम्ही सहज एसपी ऑफिसला जर फोन केला, एसपी ऑफिसला जर सगळ्या मंत्र्यांची यादी घेतली मंत्र्यांची, आणि तुम्ही फक्त ती यादीमध्ये बघितलं, आता काय सगळं ओपन आहे, सगळं कळतं की संरक्षण नाकारणारा मंत्री कोण, तर तुमचा मंत्री आहे. कशासाठी गोष्टी पाहिजे. शेवटी आपल्याला जरी जास्त झाल्यानंतर ते उघड विनाकारणी होतं. तरी मला काल रात्री एसपी ऑफिस मधनं फोन आलेला आहे, हे असलं तुम्ही करू नका, तुम्ही हे असलं ते करू नका, हे बरोबर नाही. पण जरी असलं तरी मी माझा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी ठीक आहे मला शेवटी त्यांना मी विचार करून सांगतो. म्हणजे हे कसं असतं, कुठलंही पद हे तुम्हाला सांगतो, जेवढा आपल्याकडून लोकांना फायदा करता येईल, जेवढं आपल्याला लोकांच्या कल्याण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करा. मी तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज मुलं असतील, मुली असतील, तुम्हाला सगळ्यांना शेवटी कुटुंब आहे. पण कुटुंबात आज तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला बाकी तुमचा स्तर उंचावणार आहे. पण एक नेहमी गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला पदासाठी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला, ज्यांनी तुम्ही अधिकारी व्हावं, त्या तुमच्या आईनं, तुमच्या वडिलांनं, तुमच्या मोठ्या बहिणीनं, भावानं, घरच्या ह्यांनी खूप कष्ट केलं. माझी बहीण अधिकारी व्हावा, माझा भाऊ अधिकारी व्हावा, माझा मुलगा अधिकारी व्हावी, माझी मुलगी अधिकारी व्हावी, या लोकांनी खूप कष्ट केलेलं आहे. त्या कष्टाचं तुम्ही ह्या लोकांना कधी आयुष्यामध्ये विसरू नका रे बाबा. शेवटी लोकांनी काय कसं असं पद पैसा आपण विसरतो. कदाचित अभ्यास करताना, तुम्हाला हे करताना तुमची आई कधी तुमच्यावरती रागवली असेल,
भाऊ रागावला असेल, बहीण रागावली असेल, वडील रागावले असतील, त्यांनी खोटं खोटं रुसायचं नाटक पण केलं असेल. ह्यातला उद्देश काय? ह्यातला उद्देश एकच होता, माझा मुलगा मोठा व्हावा, कुठेतरी अधिकारी व्हावे. आमच्या आयुष्यामध्ये खूप आम्ही मान अपमान सहन केले, आम्हाला खूप कष्ट सहन केलं, ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. या लोकांनी तुमच्यासाठी खूप बाबांनो केलेले, त्या लोकांना आयुष्यामध्ये कधी विसरू नका. कारण का दिवस केल्यानंतर तुम्हाला तुमचा संसार मुलं बाळ जरी असली, कसं असतं की शेवटी सुख में तो सब साथी, दुःख में कोई नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, ह्या पुढचीपर्यंत ज्यांना तुम्हाला हे पोहोचवलं, त्या पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न केलं, त्या घरच्या नातेवाईक मित्र मंडळीला आयुष्यामध्ये कधी विसरू नका. शेवटी आयुष्यामध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि हे पण लक्षात ठेवा, शेवटी आपण म्हणतो हे म्हणण्यापेक्षा वरचा हा आपलं बघत असतो. त्यामुळं निश्चित प्रकारे आज त्या ताईच्या डोळ्यातून पाणी आलं की शेवटी तिला तो कदाचित तो निर्णय माझ्या 2020 साली निर्णय मी घेतल्यामुळे ताई आज तुला त्याचा फायदा झाला. तुझ्या डोळ्यातून जे पाणी जे आहे, तुझे जे पाणी होते, आम्हाला सुद्धा सगळ्यांना निश्चित प्रकारे ते भावलेले. शेवटी आपण मला सुद्धा मनाला समाधान आहे. आज संध्याकाळी झोपताना मला पण बरं वाटेल की आपण तो निर्णय घेतल्यामुळं कितीतरी लोकांच्या, कितीतरी कुटुंबाचं, कितीतरी संसारात करणाऱ्या कुटुंबाचं किती कल्याण झालं, मुलामुलीचं किती कल्याण झालं. हेच प्रेम आहे, हेच आशीर्वाद आहे. त्यासाठी कुठं लांब कुठंतरी देवीला जायचं बाबांनो, मी अजून डबल उल्लेख करतो, त्यासाठी गरज नसते. त्यामुळं खूप चांगलं तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद. आज आपले सगळे अधिकारी, मला वाटतं काठीत पण मला वाटतं मोहिते साहेबांनी किंवा बऱ्याच ठिकाणी असं काठीमध्ये पण मला वाटतं ते सुरू केलेलं आहे. तिथं त्यांना आपण मला वाटतं 25 लाख रुपये ह्यासाठी दिलेत. कशासाठी? अभ्यासिका. काय आपला उद्देश काय? मला तर तुम्हाला खरं जाऊ का, मी आता ठरवलंय गाव तिथं अभ्यासिका पण करायची. शेवटी आता हे ठीक आहे, समाज मंदिर, सभा मंडप वगैरे हे द्यायला काय त्याला दुमत नाही. शेवटी त्यातनं कुणाचं काय कल्याण होणार आहे? माझ्या 2 गोष्टी लक्षात, महिला बचत गटांना एक स्वतःच एक रूम आणि प्रत्येक गावामध्ये तिथं अभ्यासिका आणि मोठ्या मोठ्या गावामध्ये. त्यामुळं आपल्याला अजून काय, मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची, आज तुम्हाला कोणाला बोलता जरी आलं नाही तर मला तुम्ही लेखी मला द्या की आपल्याला हे केल्यानंतर आपल्या मुलामुलींचा, आपल्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये चांगला फायदा होणार आहे. त्या गोष्टीचा भविष्यामध्ये निश्चित प्रकारे अंतर्भाव करून आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या तुम्ही झालात, तुम्हाला ते एवढं थांबायचं नाही, आपल्याला अजून पुढचं ध्येय गाठायचंय. त्यातनं तुमच्याकडून काय सूचना असतील, आपण मुलामुलींना चांगल्या प्रकारचा, आपण सगळ्यांना तिथं कुठेतरी दुरुस्ती करून एक चांगलं काम करण्याचा, एक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करूया. आज लग्नाची खूप मोठी हित आहे, सगळ्याला लग्नाला जायचंय. त्यामुळे आपण काय करू, आता एकत्रित सत्कार आपण सगळ्यांचं करू आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. शुभेच्छा देताना पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केलं, त्या माणसांना पण कधी आयुष्यामध्ये विसरू नका. आणि भविष्यामध्ये एक तुम्हाला अधिकारी म्हणून एक कामाची चुनूक, एक कामाचं हे की तुम्ही दाखवून द्या. एक गंमत सांगतो, माझ्या एक ओळखीचं एक तहसीलदार आहे, एक इतका हुशार आहे, तो खालून वर गेलेला आहे. आजही या राज्यातली महसूल विभागातली काही मंडळी एखादं महत्वाचं किचकट काम असलं, ते एवढे क्लास 1 मंडळी तरी त्या माणसाचा सल्ला घेतात. नाही काय माणसं किती जरी दर्जा त्यांचा, जरी त्यांची पोस्ट जरी खालची असली तरी काय माणसं त्यातनं खूप अनुभव, खूप हुशार असतात. हे मी माझ्या डोळ्यातून पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
चला पुढे पुढे जावा तुम्ही बाकीचे जा प्रवीण पलपले शिंगाडे कोण आहे का अक्षय गायकवाड क्रेटा गाडी वाढलं की मामा मामा सरा मागे आहे मागे आहे सगळी मागे सरा सगळेच मागे चला चला मागे चला की मागे सरा नाही सगळे पुरं मागे चला मागे चला 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 मागे सगळ्यांना फोटो सगळ्यांनाच घ्यायचं आम्हाला सगळ्यांना घ्यायचं चला मागे सरा पूर्ण मागे जाऊ चला मागे मागे सरा आंबागास परत गर्दीत मोठं दिसणार नाही मामा मामा इकडे बघा थोडं पाठीमागे कोणच आहे मागे सरा थोडं मागे सरा मामा मामा एक मिनिट माग चला काढला तुझा माग माग मुलं माग एक मिनिट बसतो एक मिनिट थोडं प्लीज मागे सर माग माग सर शुभम कुठे शुभम 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 कुठे शुभम शुभम ग्रुप फोटो होऊ द्या सगळे बसतात का नाही बसत राऊत सर हो राऊत सर बसत नाही फोटो आता काय करावं लागेल मागं सारा अजून येणार सारा मागं मागं सारा तुम्ही मोबाईल आधी खाली घ्या मागं सारा फोटो बसत नाही मागं सारा मागं
भाऊ सगळे बसतात का? थांबा 2 मिनिटं थांबा. चला तुम्ही मागो. माझी विनंती आहे जरा प्लीज थोडं फोटो बसत नाही सगळा. फोटो पाठवतो सरांना म्हणा म्हणजे येतील मागे. फोटो सगळ्यांना मिळतील मागे सरा थोडं प्लीज. अहो साहेब सरांना किती ओरडतोय राव मी. दादा सरांना मागे फोटो घे. बसतो का बघा. बसते आता बसतो. थांबा 2 मिनिटं. बसतो आता मध्ये टाकली. रावशीचे विक्रम सोपान होरकटे हे पण महसूल साहेब मंत्रालयामध्ये क्लर्क झाले आहेत. त्याचबरोबर नरसिंगपूरचे गणेश शिवाजी ताटे देशमुख हे महसूल साहेब नियुक्त झाले आहेत. नवनाथ महादेव खामगळ कवठळी हे पण महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. आपल्या शेळगावच्या मैथिली शिंगाडे या महसूल सहाय्यक म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. अमर खारतोडे पिलेवाडी हे देखील महसूल सहाय्यक म्हणून नियुक्त झालेले आहेत. तर सायली माऊली नगरे या देखील महसूल सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. झालं मग झालं धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा. झालं